आज किकली मैदानामध्ये 6 सेमी पळालेत आणि टोटल 8 सेमी पळणार आहेत आणि नक्कीच या मैदानामध्ये 6चे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका बैल आज या बैलगाडा क्षेत्रातला एक सगळे लाडके बैल या मैदानामध्ये पळाले। नक्कीच आता सेमीचे निकाल मी तुम्हाला सांगतोय। सेमी क्रमांक 1 चा निकाल 1 मध्ये एक मोठी लढत झाली। बकासूर तसेच विरुद्ध शाकीर पठाण यांचा राजा विरुद्ध मथुर फार्म चिंचाळे यांचा अर्जुन, या तिघांच्या मध्ये एक काटाकीर अशी लढत झाली आणि नक्कीच या लढतीचा निकाल जो आहे तो वेगळाच आला। आणि नक्कीच तो वेगळा म्हणजे नक्की कसा आला, तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी सैतान आणि सरपंच या गाडीने जो आहे तो निकाल घेतलेला आहे आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले आम्ही सुद्धा आलोय, आम्ही सुद्धा मोठ्या गाडी हरवू शकतो। आणि नक्कीच आज तसंच घडलं। आज या असं वाटत होतं तिघातला एक नंबर करेल सेमीमध्ये, परंतु तिघही साईडला राहिले, ती चौथ्यानंच बाजी मारली असा हा सैतान आणि सरपंच। खूप साऱ्या शुभेच्छा सैतान आणि सरपंच या जोडीला। सेमी क्रमांक 1 मधून या जोडीने निकाल घेतलेला आहे। सेमी क्रमांक 2 चा निकाल 2 मध्ये अमित भाडळे यांचा घरचा साज पळताना दिसला आणि नक्कीच सेमी क्रमांक 2 मध्ये काय गाडी पळाली। या बैलगाडी क्षेत्रामध्ये गटाला सुट्टा निकाल होता आणि सेमीला सुद्धा सुट्टाच निकाल घेतलेला आहे। असा हा त्यांचाच वादळ आणि वादळ सोबत पळाला त्यांचा एक मोठी खरेदी या बैलगाडी क्षेत्रातील चिमण्या माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला, तो धुमाकूळ घालतो आणि नक्कीच आज चिमण्याने सुद्धा दाखवून दिले आज संबंध महाराष्ट्रामध्ये तो सुद्धा या बैलगाडी क्षेत्रात टॉपचाच राहणार आणि असा हा त्यांचाच घरचा वादळ सुद्धा एक टॉपचाच बैल आहे। नक्कीच ही दोन्ही जोडी 2 ते 3 वेळा पळाली, 2 ते 3 वेळा गुलालच घेतला आणि नक्कीच आज बघूया फायनलला काय कमाल करतात। आणि गाडीचे ड्रायव्हर होते छोटू ड्रायव्हर। सेमी क्रमांक 3 चा निकाल 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। या बैलगाडा क्षेत्रामध्ये क्वचितच या बैलाचं सेमीला पराभव आहेत, नाहीतर सतत तो गुलालामध्ये असतो। कुठल्याही मैदान असू द्या, मोठं मैदान असलं तर गुलालातच असतो। असा हा मानघरकरांचं सप्तहिंद केसरी वादळ आणि वादळ सोबत पळाला मौजा। सुंदर अशी गाडी सचिन मामा पिंपोडे यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे। नक्कीच आज खरंच वादळ मन जिंकले आणि चांगला पळाला वादळ। सेमी क्रमांक 4 चा निकाल 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, राजा आणि शिकरा पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे। राजा जो आहे तो आहे पिंपरी बुद्रुकचा आणि शिकरा जो आहे तो मादळ मोठीकरांचा शिकरा आहे, परंतु निकाल जो आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे। सेमी क्रमांक 4 चा काहीतरी ऑब्जेक्शन घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो निकाल जो आहे तो पेंडिंगला ठेवण्यात आलेला आहे। बघूया आता काय होतंय नक्की। सेमी क्रमांक 5 चा निकाल 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी खंड्या आणि वीर ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच आज मैदानामध्ये चांगल्या लढती बघायला मिळतात। अंतर जे आहे ते कमी आहे, परंतु साडाचं रान असल्यामुळे अंतर कमी केलेलं आहे, परंतु खूप छान मैदान भरलेलं आहे। सेमी क्रमांक 6 चा निकाल 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नवीन आणि चर्चेमध्ये असलेला बैल मुंबई गाजवत होता, परंतु आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा कोणताही बैल त्या बैलाला आणि नक्कीच असा हा मेहरबान पळाला। मेहरबान सोबत पळाला अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल। काय गाडी पळाली, गाडीला लय स्पीड लागलं असं वाटत होतं। सेमी क्रमांक 6 मध्ये नितीन आबा शेवाळे यांचा पाखरे आणि तसेच मुरुमकरांचा सुंदर ही गाडी एक नंबर करेल त्या सेमीमध्ये, परंतु नाही आहे त्या शॉटगन असं म्हटलंच गेलेलं असं मेहरबान आहे। काय दाखवून कमाल केली या मेहरबाननं। नक्कीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपचं नाव या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्या मेहरबानचं घेतलं जाईल आणि नक्कीच त्या बैलानं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला की कसा पळ आहे। नक्कीच घोडच्या सार जगत पळतोय, छोटीच उंची आहे पण काय पळतोय। आणि अमर तात्या ओंडकरांचा ड्रायव्हिंग संबंध महाराष्ट्राला माहिती आहे काही चालवतात। वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादलची गाडी सतत ते चालवत असतात। नक्कीच आता 1 ते 6 सेमीचे माझ्या हाती निकाल आले आहेत, अजून 2 सेमी बाकी आहेत। 2 सेमीचे निकाल जे आहेत ते पेंडिंग आहेत, कमेंट्समध्ये सांगा।